ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ अंतर्गत इचलकरंजीत 3806 पदवीधर तर 588 शिक्षक मतदारांची नोंदणी। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ अंतर्गत 3806 इतक्या पदवीधर आणि 588 इतक्या शिक्षक मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांत अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीसाठी प्रारंभी अल्प प्रतिसाद होता, त्यामुळे प्रांत अधिकारी यांनी जास्तीत जास्त पदवीधर व शिक्षकांनी आपल्या मतदानाची नोंद करावी असं आवाहन केलं होतं। त्या अनुषंगाने पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघ मतदार नोंदणी कार्यक्रम अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात पदवीधर मतदार नोंदणीसाठी प्रत्यक्ष 3321 अर्ज तर ऑनलाईन प्रणालीद्वारे 485 असे 3806 इतके अर्ज सादर केलेले आहेत। त्याचबरोबर शिक्षक मतदार नोंदणीसाठी प्रत्यक्ष अर्ज 583 व ऑनलाईन प्रणालीद्वारे 5 असे एकूण 588 शिक्षक अर्ज सादर केलेले आहेत। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठीची मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे। या ठिकाणी प्रक्रिया करण्यासाठी इचलकरंजी मतदारसंघामध्ये 6 पदनिर्देशित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वार्ड वाईज उपायुक्त दर्जाचे अधिकारी हे या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे व शहापूर कबनूर या ठिकाणी तहसीलदार दर्जाचे अधिकारी पदनिर्देशित अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। मतदार नोंदणीचे शेवटचे 6 ते 7 दिवस फक्त बाकी आहे, परंतु अद्यापपर्यंत फक्त 297 शिक्षक मतदारांनी आपले मतदार नोंदणीचे फॉर्म या ठिकाणी दिलेले आहेत व फक्त 34 मतदारसंघातील पदवीधरांनी आपले फॉर्म मतदार नोंदणीसाठी दिलेले आहेत। सदरची संख्या ही अत्यंत कमी आहे। प्रशासकीय पातळीवरून सर्व फॉर्म उपलब्ध आहेत। पदनिर्देशित अधिकारी देखील फॉर्म स्वीकारण्याच्या कार्यालयामध्ये पूर्ण वेळ या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी आणून दिलेले नाहीत। तरी मी या ठिकाणी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून आवाहन करतो की जे शिक्षक मतदार आहेत त्या एकूण 63 शाळा यांच्यातील मतदारांनी आपले फॉर्म या ठिकाणी भरून द्यावे व जे पदवीधर इचलकरंजी मतदारसंघामधील जे पदवीधर मतदार आहेत त्यांनी आपले फॉर्म नमुन्यामध्ये पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे 6 नोव्हेंबर पूर्वी जमा करावीत, जेणेकरून या ठिकाणी आपली मतदार नोंदणी पूर्ण करता येईल व लोकशाही बळकटीकरणासाठी जी निवडणूक या ठिकाणी आपले प्रतिनिधित्व म्हणून शिक्षक आणि पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार यातून निवडून जातात, त्यांच्या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंद